नमस्कार मित्रांनो, भक्ती चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. गुप्त नवरात्री कथा आणि विधी. गुप्त नवरात्री 2024 पूजा विधी. गुप्त नवरात्रीला या पद्धतीने माँ दुर्गेची पूजा करा, सर्व इच्छा पूर्ण होतील. हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. नवरात्र वर्षातून एकूण 4 वेळा येते. पहिला चैत्र महिन्यात, दुसरा माघ महिन्यात, तिसरा आषाढ महिन्यात आणि चौथा आश्विन महिन्यात. गुप्त नवरात्री 2024 पूजाविधी आणि मंत्र. हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. नवरात्र वर्षातून एकूण 4 वेळा येते. पहिला चैत्र महिन्यात, दुसरा माघ महिन्यात, तिसरा आषाढ महिन्यात आणि चौथा आश्विन महिन्यात. चैत्र आणि आश्विन महिन्यात साजरी होणारी नवरात्र मुख्य आहे, तर इतर 2 महिन्याच्या नवरात्रीला गुप्त नवरात्री म्हणतात. सध्या माघ महिन्यात सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत 10 फेब्रुवारीपासून माघ महिन्यातील गुप्त नवरात्र सुरू होत आहे. या नवरात्रीत घरी पूजा करायची. माघ महिन्यातील गुप्त नवरात्री पूजा साहित्य. माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीच्या पूजेसाठी माँ दुर्गेचे चित्र, सिंदूर, कुंकू, कापूर, जव, उदबत्ती, कपडे, आरसा, कंगवा, बांगडी, सुगंधी, तेल, आंब्याच्या पानांचे बंडनवार, लाल फुले, दुर्वा, मेहंदी, बिंदी, अख्खी सुपारी, हळदीचा गोळा आणि हळद, पत्रा, आसन, चौकी, रोळी, माऊली, पुष्पहार, बेलपत्र, कमळ, जव, बंडनवार, दिवा, नैवेद्य, मध, साखर, पंचमेवा, जायफळ, गदा, नारळ, आसन, वाळू, माती, सुपारी, लवंगा, वेलची, माती किंवा पितळेचे भांडे, हवन साहित्य, पूजेचे ताट. घरी पांढरे कपडे आणून ठेवा. दूध, दही, हंगामी फळे, पांढरी आणि पिवळी मोहरी, गंगाजल इत्यादी आणा. माघ महिन्याची गुप्त नवरात्री पूजा पद्धत. माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीची उपासना पद्धत सोपी आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन वस्त्रे परिधान करावीत. नंतर माँ दुर्गेचे ध्यान करा. लक्षात ठेवा, माघ गुप्त नवरात्रीला उपवास केला जात नाही. देवी दुर्गेचे ध्यान केल्यानंतर तिला आंघोळ करा, कपडे घाला आणि सजवा. मातेला उदबत्ती, दिवा व नैवेद्य अर्पण करा व मातेला चुनरी अर्पण करा. आईच्या मंत्रांचा जप करा. त्यांना अन्न अर्पण करा. दुर्ग सप्तशतीचा पाठ करा. माँ दुर्गेची आरती करावी. भोग कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून वाटून घ्या आणि स्वतःही खा. सर्व आनंद दिल्याबद्दल आईचे आभार माना. माघ महिन्यातील गुप्त नवरात्री पूजा मंत्र. जयंती. जयंती मंगला काली, भद्रकाली, कपालिनी, दुर्गा, क्षमा, शिवा, धात्री. स्वाहा स्वधा नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेष जंतोः सवरुदः स्मृता मतिमतीव शुभं तदासि. दुर्गे देवी नमोस्तुभ्यं. सर्वकामार्थसाधिके
मम सिद्धी वा स्वप्ने सर्व प्रदर्शय. गुप्त नवरात्री पौराणिक कथा. गुप्त नवरात्रीचे महत्त्व सांगणारी एक कथा पौराणिक ग्रंथामध्येही आढळते. कथेनुसार एकदा ऋषी शृंगी आपल्या भक्तांना उपदेश देत होते, तेव्हा गर्दीतून एक स्त्री हात जोडून म्हणाली, ऋषी, हे गुरुवर, माझे पती व्यसनांनी वेढलेले आहेत. त्यामुळे मला कोणतेही धार्मिक कार्य, व्रत, कर्मकांड इत्यादी करता येत नाही. मला मा दुर्गेचे आश्रय घ्यायचा आहे, पण माझ्या पतीच्या पापामुळे मला मा दुर्गेचा आशीर्वाद मिळू शकत नाही. मग ऋषी म्हणाले, वासंतिक आणि शारदीय नवरात्र सर्वजण पूजा करतात, हे सर्वांना परिचित आहे. परंतु या व्यतिरिक्त गुप्त नवरात्री देखील वर्षातून 2दा येते, ज्यामध्ये 9 देवीऐवजी 10 महाविद्यांची पूजा केली जाते. जर तुम्ही हे पद्धतशीरपणे करू शकलात तर माता दुर्गेच्या कृपेने तुमचे जीवन आनंदाने भरले जाईल. ऋषींचे प्रवचन ऐकून गुप्त नवरात्रीच्या वेळी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे महिलेने मा दुर्गेची कठोर साधना केली. चुकीच्या मार्गावर चाललेला महिलेचा पती आता खूप सुधारला होता आणि तिच्या पतीची भक्ती पाहून माता प्रसन्न झाली, योग्य मार्गाकडे वळले आणि तिचे घर आनंदाने भरले. व्हिडिओ आवडला असेल, कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू. धन्यवाद.